गार्डन येथे 54वा पुष्प प्रदर्शन आयोजित करण्यात आले। माती संगोपनाच्या थीमवर आधारित या पुष्प प्रदर्शनामध्ये विविध प्रकारच्या फुलांच्या प्रजाती, गार्डनवर अवलंबून असलेले उद्योग साहित्य, त्यासह नर्सरीचे स्टॉल, कार्यशाळा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध स्पर्धा नागरिकांना अनुभवायला मिळत आहेत। आज पुष्प प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली। दरम्यान कोल्हापूरचे वनसंरक्षक जी गुरुप्रसाद यांनी प्रदर्शनास भेट दिली। फक्त कोल्हापूर जिल्ह्यातच निसर्गप्रेमींसाठी निसर्ग जतन करणे आणि फुलांचे संगोपन, झाडांचे संवर्धन यासाठी ही संस्था कार्यरत आहे हे बघायला मिळालं। गार्डन क्लबचे उपक्रम हे अतिशय चांगले आहेत असं प्रतिपादन त्यांनी केले। दरम्यान दिवसभरामध्ये विविध कार्यक्रम राबवण्यात आले। कोल्हापूर महानगरपालिका आणि गार्डन क्लबच्या वतीने यावर्षी 54वे पुष्प प्रदर्शन आयोजित करण्यात आलेले आहे। कोल्हापुरातील महावीर गार्डन येथे हे पुष्प प्रदर्शन भरवण्यात आले। पुष्प प्रदर्शनाचा आजचा हा दुसरा दिवस आहे। आपण पाहतोय तरी या प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिलेला आहे। विविध फुलांच्या जाती, त्याचबरोबर मातीच्या मृदेच्या संकल्पनेवर आधारित या पुष्प प्रदर्शनाची थीम आहे। या ठिकाणी आपण बघू शकता विविध नर्सरी आहेत, नर्सरींचे स्टॉल लागले आहेत आणि त्या ठिकाणी जे विविध फुलांच्या जाती आहेत त्या जाती आपल्याला इथं पाहायला मिळतात। त्याचबरोबर गुलाब असून दे, मोगरा असून दे किंवा लिली असून दे, असे फुलं आपल्याला इथे पाहायला मिळतात। त्याचबरोबर कुंड्या आणि इकडे जर पाहायला गेलं तर गार्डनसाठी जे घरगुती गार्डन असते किंवा बागांमधलं गार्डन, त्यासाठी लागणाऱ्या ज्या वस्तू साहित्य आहे, गार्डनची सजावट कशा प्रकारे करण्यात येते ते डेमो येथे दाखवण्यात आलेले आहेत। अशा प्रकारचे स्टॉल्स या ठिकाणी लागलेले आहेत। एकंदरीत जर पाहायला गेलं तर या पुष्प प्रदर्शनाला एकंदरीत पाहायला गेलं तर या पुष्प प्रदर्शनाचा हा दुसरा दिवस आहे आणि या दुसऱ्या दिवशी नागरिकांची पसंती प्रदर्शनाला मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।